हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर होलिका दहनच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे सगळे दुःख होळीमध्ये दहन हो आणि आनंद, भरभराटी, आरोग्य तुमच्या आयुष्यामध्ये येऊ ही प्रार्थना करते मी. आणि मला म्हणजे नाही का, एका ताईंनी अशी कमेंट्स केली की मी खूप मनापासून कमेंट्स करते, तुला माझी कमेंट दिसत नाही का? कधी कधी असं होतं, रिप्लाय देत नाही. तर असं नाही आहे ताई, सॉरी त्याबद्दल. परंतु तुम्हाला सांगू का, मला मी मागे पण सांगितलेलं आहे बघा, कमेंटचा प्रॉब्लेम होतो, काही काही कमेंट्स दिसत नाही आहेत. आणि आजचं तर 1 तासापूर्वीच तुम्ही मला कमेंट्स केली होती आणि ॲक्च्युली त्यावेळेला मी आराम करत होते, कारण ना आज खूप धावपळ झाली. म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं घरातली कामं आवरून जरा मला वेळ भेटला तर मी आराम केला. त्यामुळे मी यूट्यूब खोललंच नव्हतं. आणि जशी तुमचे यूट्यूब खोललं आणि कमेंट्स दिसल्याबरोबर मी तुम्हाला रिप्लाय केला आहे. असं कधी होणार नाही की मी कुणाला इग्नोर करन किंवा काय. मला कुणाची कमेंट्स नाही जरी आवडली तरी, रिप्लाय जरी नाही दिला तरी लाईक कंपल्सरी असतं. आणि तुम्ही तर एवढे छान कमेंट्स करता सगळेजण, मी कशालाही करेन. भलेही आपलं म्हणजे नाही का, यूट्यूबवरती माझी फॅमिली ही आहे, म्हणजे फॅमिली मानते मी. भलेही ते किती वर्ष आहे हे मला त्याच्याशी फरक पडत नाही, पण आता तुम्ही माझ्या आयुष्यात आहेत एक माझी फॅमिली म्हणून, तर मी माझी फॅमिलीकडे दुर्लक्ष करेल का? ज्या नात्यांसाठी मी तरसली आहे, ज्या नात्यांसाठी मी एवढं सगळं ही करते, रड करते, मरमर करते, आणि मी आतापर्यंत खोटी नाती निभावलेली आहेत. आणि त्या सगळ्यातनं मला तुमच्यासारखे समजून घेणारे एवढा छान परिवार भेटले, मी कशाला दुर्लक्ष करेन. तर प्लीज कोणीही कमेंट्सला रिप्लाय नाही आला तर म्हणजे समजून घ्या की एकतर कमेंट्स दिसत नसणारे आणि कदाचित मी बघितली नसणार आहे, आणि मी बघितल्यानंतर कधी ना कधी रिप्लाय देणार हे मात्र खरं आहे. तर चला, तुमचा गैरसमज दूर झाला असेल, ही सगळ्यांसाठी आहे, कोणीही मनामध्ये तसं ठेवू नका. तर मला एका म्हणजे नाही का, मी जी काल व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावरती मला थोडंसं बोलायचं आहे. की म्हणजे माझ्या त्या व्हिडिओच्या ह्याच्यातून मी असं म्हटलेली आहे की माझे सगळ्यांना अशी सांगायची, मुलाला लक्ष ठेवा. परंतु म्हणजे मी माझ्या आईचं माझ्यावरती प्रेम नाही किंवा कमी प्रेम होतं, ती दुजाभाव करायची किंवा असा हेतू सांगण्यामधून नाही आहे. तर तुम्ही प्लीज तसा गैरसमज करून घेऊ नका. माझी आई वाईट होती, माझ्या आईचं माझ्यावरती प्रेम नव्हतं, मला वेगळी वागणूक दिली जात होती, माझा सांगण्याचा हेतू तो नाही आहे. मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की ज्या काळामध्ये कसं होतं, त्या काळामध्ये ॲक्च्युली खरंच तसं होतं. मी माझ्या घरातलंच नाही, मी बऱ्याच आजूबाजूचं पण तसं बघितलेलं होतं की म्हणजे मुलगा हा वेगळा मानला जायचा आणि मुलाला वेगळं प्रेम भेटायचं आणि मुलींना वेगळं प्रेम भेटायचं. जी मी आत्ताच्या जनरेशनमध्ये बघत आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये, किंवा मी स्वतः तसं करत नाही, पण जसं मला फील झालंय ना तसं माझ्या मुलीला कधी झालं नाही, पण माझ्या मुलाला ते फील होतं की मी माझ्या मुलीवरती जास्ती जीव आहे आणि त्याच्यावरती कमी आहे. तर शक्यच नाही. आईच्या प्रेमाची बरोबरी कुणीच करू शकत नाही आणि आईसाठी सगळी मुलं सारखेच असतात. मी लहान होते तोपर्यंत मला तो विचार मनामध्ये यायचा, मी नाही म्हणत नाही की माझी आई माझ्या भावावरती जास्त प्रेम करते, भावावरती जास्त जीव आहे असं मला वाटायचं. पण ज्या वेळेला माझं लग्न झालं आणि मी आई झाले, पहिली मला मुलगी झाली, दुसरा मुलगा झाला आणि 2 मुलं माझ्या आयुष्यात आल्याच्या नंतर माझं आयुष्य बदललं. आणि माझं म्हणजे नाही का, पहिल्या मुलावर दुसऱ्या मुलावर असं काही झालं नाही माझ्याबरोबर. माझ्या मुलांसाठी माझं समान प्रेम होतं, समान अधिकार होते. आणि मी मुलगी मुलगा असा भेदभाव माझ्या मनातून पूर्णपणे काढून टाकलेला होता. माझ्यासाठी मुलापेक्षा सुद्धा माझी मुलगी माझ्यासाठी म्हणजे प्रायोरिटी राहायची. की माझी मुलगी सगळ्यात पहिलं प्रत्येक ह्याच्यासाठी माझ्या मुलीला मी प्राधान्य द्यायचे की नाही, हां जे काय आहे ती पहिली माझी मुलगी आहे असं. म्हणजे मी तिला अधिकार देण्याचा प्रयत्न केला, तिला मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि आज भी तो आहे तसंच आहे. आज एवढं सगळं झालंय, ती मला विसरून गेली, दुःख देती, ही करते प्रत्येक गोष्टीला, पण तरी पण माझं तिच्याबद्दलचं प्रेम कमी होत नाही. परंतु हाच प्रश्न माझ्या मुलाला पडलाय. म्हणजे तो मागच्या 2 महिन्यापूर्वी तो मला असा बोलता बोलून गेला
की जशी राजकुमारी गेली तसं राजकुमारचे हे चालू आहे, काय म्हटलं बरं तू, मज्जा चालू आहे. तर कशी मज्जा चालू आहे म्हणजे एक विचार करा की आता मुलांसाठी कुणी पण मला सांगा, मुलांसाठी आपण जास्ती काही वस्तू घेऊ शकतो का? मुलांना वॉच, कपडे, शूज एवढंच घेऊ शकतो. तसं मुलींचं कसं आहे, कानातले, बांगड्या, अंगठी, गळ्यातले नवनवीन स्टॉप, जीन्स, ड्रेसेस, वेगळे वेगळे शूज, वेगळे वेगळे चप्पल, पर्स, क्लिप, हेअर क्लिप, बरोबर की नाही? म्हणजे मुलींसाठी खूप काही असं असतं आणि आपण ते घेऊ शकतो आणि ते स्वस्त असतं किंवा आवडतं. आणि मुली नटतात जास्ती, मेकअप करायला आवडतं मुलींना, सजायला ढजायला आवडतं मुलींना, बरोबर की नाही? म्हणून ते एक असं व्हायचं की मी बाहेर गेले आणि आम्ही कुठेही गेलो, काही जरी घेतलं तर असं कसं मुलींचं बांगड्या घे, हे घे, ते घे, असं राहायचं. आणि मी तिला घ्यायचे, हमेशा मी स्वतःहून घ्यायच्या, किंवा इवन मी जरी बाहेर गेले तरी मी आणायचे. परंतु माझा म्हणजे आता ती गेली तर मी तिच्यासाठी कधीतरी काहीतरी घेते, बरोबर की नाही? ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेली आणि मी कधीतरी काहीतरी घेते. आणि आता हा माझ्यासोबत असतो, मग ह्याला काय घ्यायचं असलं की ह्याला मम्मी मला हे घ्यायचंय, मम्मी मला ते घ्यायचंय म्हटलं की मग मी घेते. तर त्याचं असं म्हणणं आलं की म्हणजे राणी गेली तसं राजाचं राज्य चालली. म्हणजे मग मला ती थोडीशी गोष्ट खटकली आणि मी त्याला म्हटलं, का बरं रे तू असं बोलतोय? म्हटलं, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की दीदी होती तोपर्यंत मी तुझा लाड नाही केला, तुला काही नाही घेतलं? तर तो हसला आणि गप्प बसला. मग मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही, मुलींसाठी खूप काही घेण्यासाठी असतं आणि मुलींना तसं, मुलांचं तसं काही नसतं. मुलांना कसं वॉच घे, हे ड्रेस घे आणि तुझं हाईट वाढते, तब्येत वाढते, तर तुला ते कपडे बसत नाही. फ्रेंड्स, मी खोटं नाही बोलत. दोन चार वेळा घातलेले कपडे असतात आणि बरेच कपडे मला तुम्हाला सांगते नवे कोरे. बघा, मोदी कोट त्यावेळेला खूप होते ना, तर मी ह्याला ना वेगवेगळे मोदी कोट घ्यायचे. तुम्हाला सांगते, त्यांना मोदी कोट असा फक्त 2-4 वेळा घातलेले असतील आणि मला नवे कोरे मोदी कोट म्हणजे दुसऱ्यांना द्यावे लागले. आणि त्याच्या प्राइस किती राहायच्या तुम्हीच सांगा. म्हणून मला ना की मी त्याला कपडे घेणं कमी केलं होतं, कारण की ह्याचं वय असं आहे, वाढायचं, हाईट वाढायची, तब्येत पण कधी कमी जास्त व्हायची, तर त्याला ते कपडे बसायचे नाही, मला नवीन कपडे टाकून द्यावे लागायचे. म्हणून मी त्याला ठराविक ड्रेस घ्यायचे. आणि माझ्या मुलीचं कसं होतं माहिती आहे का, तिची तब्येत जशीच्या तशीच होती, म्हणजे तिची तब्येत कधी वाढली नाही आणि तिची हाईट पण कमी होती, तर ती हाईट पण कमीच राहिली तिची. त्यामुळं तिच्यासाठी ना मला असं म्हणजे कपडे घेताना विचार नाही करावा लागायचा की तिची आता हाईट वाढते, तब्येत वाढते, असं नाही. कारण तिचे कपडे तिला वर्षानुवर्ष तिनं जरी यूज केलं ना ठेवून, तरी ती कपडे तिला यायचे, अशी तिची तब्येत होती. त्यामुळे मी तिला सतत घेत राहायची. आणि मुलींचं कसं राहतं, नवीन नवीन फॅशन येते, वेगळं काहीतरी येतं आणि घेतच राहतं ना आपण. तर म्हणजे माझ्या मुलाला सुद्धा तसं वाटतं की मी माझ्या मुलीवरती जास्ती जीव आहे आणि मुलीवरती प्रेम करते आणि त्याच्यावरती करत नाही. परंतु मला प्रश्न स्वतःला पडायचे, ते आज माझ्या मुलाला पडत आहेत, म्हणून मला आश्चर्य वाटत आहे. परंतु मी स्वतः एक आई झाल्याच्या नंतर, मला 2 मुलं झाले, मी स्वतः एक आई झाल्याच्या नंतर माझ्या मनातनं तो गैरसमज दूर झाला की अरे यार, असं नसते, मुलगा मुलगी दोन्ही आईसाठी समानच असतात. आणि कितीही जरी मुलं असले तरी आईचं प्रेम समान असतं. आईच्या असं वाटता येत नाही ह्याच्यावरती कमी, त्याच्यावरती जास्ती. फक्त आपला तो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, विचार करण्याची बुद्धी वेगळी असते की आपल्याला असं वाटतं. परंतु तुम्हाला सांगू का, एक मात्र खरं आहे, त्याच्यात एक मात्र कॉमन आहे की आज माझी मुलगी जवळजवळ 1.5 वर्ष होत आले की माझी मुलगी घर सोडून गेलेली आहे. तसं मुलगी माझ्याजवळ नाही आहे. मी तिला रोज बघू शकत नाही, मी माझ्या हातानं बनवलेलं तिला खायला घालू शकत नाही, मी रोज तिला भेटू शकत नाही, रोज तिच्याशी बोलू शकत नाही. म्हणून मला तिच्याबद्दल जास्ती हे आहे, म्हणजे नाही का, असं जास्ती प्रेम आहे, जास्ती ओढ आहे, जास्ती आठवण येते असं. आणि मुलगा माझ्या जवळ आहे, मी त्याला रोज बोलू शकते, रोज मी माझ्या हातानं बनवलेलं तो खाऊ शकतो, मी रोज त्याला रागवू शकते, मी रोज त्याला बघून की तो माझ्यासमोर डोळ्यासमोर आहे, आनंदी आहे, ही बघून मी, म्हणजे कसं आहे, आपल्या जवळ असतं ना
म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. आणि जे आपल्यापासून लांब असतं ना त्याच्यासाठी आपली ओढ जास्ती असते. फरक फक्त एवढा आहे बरं का, प्रेमाचा फरक नाहीये. ओढ जे जवळ आहे ते आपल्या जवळ असतं म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते, आणि जे लांब आहे त्याच्यासाठी आपली जास्त ओढ असते, कारण आपण त्याला रोज बघू शकत नाही, बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. एक अशी कंडिशन असते, बरोबर की नाही. आणि पण मुलांचा गैरसमज होतो, माझाही झाला होता. परंतु तुम्ही आता ह्या वयामध्ये मी इथं येऊन पण माझ्या आईबद्दल तसा विचार करत असाल तर, असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ते मनातनं काढून टाका. बिलकुल नाही. ज्या वेळेला मला माझा मुलगा झाला आणि त्याच वेळेला मी म्हणजे ते सगळं विसरून गेले, आणि ते सगळं म्हणजे माझा गैरसमज दूर झाला की असं काही नाही. आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात. मी आता इथं सांगण्याचं फक्त रिझन आहे की मुलावरती त्या काळामध्ये मुलावरती जास्ती जीव होता आणि जास्ती जीव असायचा. मुलगा म्हणजे सर्व असंही नक्कीच असायचं. मुलींना खरंच वेगळी वागणूक दिली जायची आणि मुलांना वेगळी वागणूक दिली जायची, कारण मुलींना जास्त शिकवलं नाही जायचं. इवन पहिले पिरियड्स आले की लगेच जास्ती टायमिंग घरात सुद्धा ठेवत नव्हते, लगेच लग्न करायचे. म्हणजे खूप 6 महिने सुद्धा राहिले तर लगेच लोक नाती धुती मुलगी घरात ठेवली आहे, नाती धुती मुलगी घरात ठेवली आहे. बाय म्हणजे आश्चर्य वाटायचं की असं काय बोलताय. मग तिचं वय कितीही असो. मी माझे फर्स्ट पिरियड्स कधी आले होते फ्रेंड्स, मी 5वीला होते त्यावेळेला. 5वीला होते आणि कदाचित 5वी माझी झालेली होती. मी एवढ्या लवकर मला पहिले पिरियड्स आले होते. मग तेव्हापासून माझ्या घरातल्यांनी माझ्या आयुष्य बर्बादी करण्याच्या मागे लागले होते. ओके. आणि तोच सेम माझ्या मुलीसोबत झाला. माझ्या मुलीची सुद्धा 5वी झाल्याच्या नंतर तिला पिरियड्स आले होते. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टीतून गेलेलो असतो. आणि मी माझ्या बरोबर जे घडले ना ते माझ्या मुलीबरोबर घडू द्यायचं नव्हतं मला, कारण की एवढ्या लवकर मी जर हे म्हणजे नाही का माझ्या लोकांमध्ये राहिले असते, कदाचित मला असं वाटायला लागले की मी माझ्या लोकांशी संबंध तोडले म्हणून माझी मुलगी आज शिकू शकली. माझ्या मुलीला मी एवढं इथपर्यंत आणू शकले, तिच्या स्वतःच्या पायावरती उभा करू शकले की ती स्वतःचा एवढा मोठा निर्णय घेऊ शकते, इतपत मी तिला तयार करू शकले. आणि आज ती स्वतःचा संसार चालवते. तिच्याजवळ तिचे सासू सासरे नाही आहेत आणि तो मुलगा पण काय असा आईवडिलांच्या जीवावरच जगलेला आहे. त्या मुलाला पण बाहेरचं जास्ती काही जग माहीत नाही, म्हणजे जग म्हणण्यापेक्षा संसारातलं जास्त काही माहीत नाही आहे. पण माझी मुलगी टोटली माझ्यासारखा संसार हँडल करते. का करते? मी तिला तशा पद्धतीनं शिकवलं. आणि मी प्रत्येक गोष्टीला, मी तुम्हाला सांगू का, माझ्या मुलीला मला तयार करायचं होतं. मी जेव्हा फर्स्ट टाइम बाहेर पडले होते ना त्यावेळेला असं वाटायचं मला की मी कुठल्या तरी वेगळ्या दुनियात आले. मला बाहेरचं जग, मी इतकी घाबरून जायचे नवीन ठिकाणी गेले की खूप घाबरायचे, रडायचे सुद्धा. अक्षरशः मी रडायचे. मला काहीच माहीत राहायचं नाही, काही कळायचं नाही. म्हणजे सगळं खूप नवीन आणि वेगळं होतं माझ्यासाठी. आणि ती अनुभव मी घेतलेले होते ना, म्हणून मला माझ्या मुलीसाठी मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगते, किराणा घ्यायला गेले तर मुलीला घेऊन जायचे, भाज्या घ्यायला गेले तर मी मुलीला घेऊन जायचे, मी शॉपिंगला गेले तर मुलीला घेऊन जायचे. इवन मी गोल्ड खरेदी करताना सुद्धा माझ्या मुलीला घेऊन जायचे. आणि मी तिला सांगायचे, हे बघ, हे असं गोल्ड असतं, ह्याच्यामध्ये किती ग्राममध्ये किती असतं, ह्याचे रेट कसे असतात, ह्याला मजुरी किती लागते, मजुरी कशाला मानतात, परत GST वगैरे, हे सगळं मी माझ्या मुलीला शिकवले. आज ती जाऊन स्वतः गोल्ड घेऊन येऊ शकते. तर मला म्हणजे हे सांगायचं की आईचं प्रेम कमी किंवा जास्त असं काही नसतं. आणि माझा तसा गैरसमज होता, कधीपर्यंत होता ते पण मी तुम्हाला सांगितले. माझा तो गैरसमज दूर झालेला आहे. तर तुम्ही पण मनातनं गैरसमज काढून टाका की मी माझ्या आईबद्दल सांगत आहे की माझी आई माझ्या भावावर जास्ती प्रेम करायची आणि माझ्यावर कमी करायची, असं नाही. त्यावेळेला मुलगा आणि मुलीमध्ये फरक होता, ही मला सांगायचं आहे तुम्हाला. आणि खरंच होता. आणि आत्ता मुलापेक्षा मुलींना जास्त प्राधान्य आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ना म्हणजे पण आता असं पण झाले, मुलींना जास्ती प्राधान्य दिलं, आझादी दिली, प्रेम दिलं, सगळ्या सुखसुविधा दिल्या आणि मुली त्याचा गैरफायदा सुद्धा घेत आहेत. पण असो, मला जास्ती काही बोलायचं नाही.
या विषयावरती. तर चला, तुम्हाला उत्तर भेटलं असेल याच्यातून, तर प्लीज कुणीही कुठलेही प्रकारचे गैरसमज करून घेऊ नका. आणि परत एकदा तुम्हाला हॅपी होली, होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय.